नालासोपारा पूर्व का लक्ष्मी नगर 41 इमारत मामला जो काफी चर्चा में रहा था, जिसमें मनपा द्वारा इन 41 इमारतों को तोड़ा भी गया। आपको बता दें कि 41 इमारत मुद्दा जिस प्रकार से आगरी सेना ने आरंभ किया था, पर आखिर में प्रशासन और कोर्ट के आदेश पर कार्रवाई हो गई। पर बीच में वहां के स्थानिकों का कहना था कि आगरी सेना ने उनका साथ छोड़ दिया। पर एक बार फिर आगरी सेना पुनर्वासन की मांग को लेकर और महानगर पालिका के भ्रष्टाचार को लेकर हम सबके समक्ष आई है। सुनिए आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटील ने क्या कहा। नमस्कार। 41 बिल्डिंग संदर्भात महानगरपालिकेने डिमोलिशन करून हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे काम केलेलं आहे। महानगरपालिकेच्या कमिशनरला माझा हात जोडून निवेदन आहे की 25 तारखेला महानगरपालिकेला उपसचिव महाराष्ट्र राज्य ह्यांनी जे आदेश काढलेले आहेत त्याचे पण त्याचप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करावे। त्या आदेशानुसार माननीय कलेक्टर साहेबांनी कन्सर्न सगळ्याच डिपार्टमेंटला म्हणजे आयुक्त वसई महानगरपालिका आणि सगळ्यांनाच त्या आदेशाचे काय आदेश आहेत त्याची डिटेल माहिती महानगरपालिकेला दिलेली आहे। त्या आदेशानुसार त्या आदेशाचे 5 नंबर जो पॅरा आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट माननीय उपसचिवांनी लिहिलेलं आहे की ज्या 41 बिल्डिंग तुटलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या बिल्डिंग तुटलेल्या आहेत त्यांना PMJSY किंवा LIG म्हणजे EWS किंवा LIG स्कीम मध्ये त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात यावी। त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्याप्रमाणे तुम्ही डिमोलिशनचं इम्प्लिमेंटेशन केलं त्याप्रमाणे हे इम्प्लिमेंटेशन करणं हे कायद्याने महानगरपालिकेच्या कमिशनरला बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे जर त्यांची तोडून 41 बिल्डिंग ज्या तोडलेल्या आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांना राहण्यासाठी घर अवेलेबल नाही आहेत तर त्यांना भाड्याची व्यवस्था करून द्यावी असं क्लिअर कट 5 नंबर क्लॉज मध्ये म्हटलेलं आहे। आम्ही याचा फॉलोअप करताना माननीय महानगरपालिकेच्या अध्यक्ष कमिशनरना आमचं रिक्वेस्ट आहे 370 एकर मध्ये जी कॉन्सेप्शनल ऍडवायझरी LLP आहे त्यांचं जे सँक्शन आहे ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये स्कीम सँक्शन झालेली आहे। 370 एकर मध्ये आहे आणि 41 बिल्डिंग मधील जे बेघर झालेले आहेत त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या EWS आणि LIG स्कीम मध्ये त्यांना तिथे घरं देण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे महानगरपालिकेच्या कमिशनरला। त्यांनी त्यांच्या जे डायरेक्शन दिलेलं आहे सचिवांनी महाराष्ट्र राज्याच्या सचिवांनी जे डायरेक्शन दिलेलं आहे त्याचं ज्याप्रमाणे तुम्ही डिमोलिशन करून तुमची इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे त्याप्रमाणे हे करावं आणि ज्या पण EGS आणि LIG स्कीम मध्ये EWS आणि LIG स्कीम मध्ये विरार वसई मधल्या स्कीम असतील त्याच्यामध्ये त्याची डिटेल माहिती आम्ही महानगरपालिकेला उद्या देतोय। या संदर्भात पूर्ण पत्रव्यवहार आम्ही करत आहोत महाराष्ट्र शासनाबरोबर आणि माननीय CM साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळं होईल असं आम्हाला वाटतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण जर केलं नाही तर आगरी सेनेच्या संघर्षाला माननीय कमिशनरांना समोर जावं लागेल। माझा हात जोडून माननीय कमिशनर ऍडिशनल कमिशनर सहाय्युक्तांना निवेदन आहे ह्याचं इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर करून 41 बिल्डिंगच्या डिमोलिशन झालेल्या त्यांना प्रत्येकाला EGS आणि EWS स्कीम मध्ये घराची व्यवस्था करावी त्यांना इमिजिएटली भाडं देण्यात यावं। त्यांची आज परिस्थिती फार गंभीर आहे आणि शासनाच्या नियमाचं माननीय कमिशनर साहेबांनी पालन करावं हे हात जोडून विनंती आहे। उद्या ह्या संदर्भात माननीय कमिशनर साहेबांशी मी भेटतोय आणि आमचं पूर्ण निवेदन त्यांना देतोय आणि याचं इम्प्लिमेंटेशन करावं असं हात जोडून परत एकदा तुमच्या समोर। सध्या आता तिकडच्या रहिवाशांची तुमच्यावरती नाराजी आहे, गैरसमज निर्माण झालेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? माझ्याकडे टोटल 28 बिल्डिंगची लेटर आहेत लोकांचं रिटर्न मध्ये आहे आणि त्याच्यासाठी माझी हायकोर्टामध्ये एक दावा पण आमचा 4 दिवसात सबमिट होईल। पण त्याच्या अगोदरी शासनाचं जे लेटर 25 तारखेला आलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे 25/2 त्याचं इम्प्लिमेंटेशन हे माननीय कमिशनर साहेबांचं दायित्व आहे की त्यांना त्यांच्या घरातील लोकांना त्यांना पैसे द्यावे भाड्याचे किंवा त्यांना EWS आणि
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अशा 370 एकरमध्ये आणि अशा प्रकारच्या जेवढ्या वसई विरार महानगरपालिकेतील जेवढी सँक्शन झालेली आहेत EGS स्कीम मध्ये त्यांना घरं देण्यात यावी.